नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यातील दुसरा पाठ पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यामध्ये जो सराव संच 8 दिलेला आहे तो आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा सराव संच सोडवण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूयात। यामध्ये पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचे नियम काय काय नियम दिलेले आहेत ते सुरुवातीला आपण पाहून घेऊयात। एक, दोन धनपूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो, प्लस गुणिले प्लस बरोबर काय होतं प्लस। त्यानंतर दुसरा नियम आहे, एक धनपूर्णांक व एक ऋण पूर्णांक याचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो, प्लस मायनस काय होतं मायनस होतं। या गोष्टी नेहमीसाठीच्या लक्षात ठेवायच्या आहेत, पुढे चालूनही तुम्हाला हे नियम उपयोगी पडणार आहेत, त्यामुळे या गोष्टी मी आवर्जून या ठिकाणी दिलेल्या आहेत। तिसरा आहे, दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो, मायनस मायनस काय होतं प्लस होतं आणि हे नियम गुणाकारामध्ये लागू होतात। तीनही बघूया, प्लस 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 येईल, प्लस मायनस मायनस येईल किंवा मायनस प्लस मायनस येईल आणि मायनस मायनस प्लस येईल। ह्या तीनही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर आता प्रश्न पाहूयात, गुणाकार करा। त्यामध्ये पहिला आहे -5 गुणिले -7। तर हे उदाहरण सोडून घेऊया। -5 गुणिले -7 यांचा गुणाकार किती होतो 35, 7×5 35। मग या ठिकाणी दोनही संख्यांना वजाचं चिन्ह दिलेलं आहे, मग मायनस मायनस काय होतं प्लस होतं। दुसरं उदाहरण आहे -9 गुणिले +6। मग यांचा गुणाकार किती येईल 9 सख 54, पण मायनस प्लस काय होतं मायनस होतं, म्हणून वजाचं चिन्ह 54ला येईल। त्यानंतर तिसरा आहे +9 गुणिले -4, 9 चौक 36। मग प्लस मायनस काय होतं मायनस होतं, म्हणून -36 असं उत्तर येईल। त्यानंतरचं उदाहरण आहे +8 गुणिले -7, 8×7 56। मग प्लस मायनस काय होईल मायनस होईल, मायनस प्लस किंवा प्लस मायनस या दोन्हीचं उत्तरात चिन्ह मायनसच येणार आहे किंवा वजा येणार आहे, म्हणून -56 हे उत्तर राहील। पाचवं उदाहरण आहे -124 गुणिले -1। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांना वजाचं चिन्ह आलेलं आहे। मग आता 124 ने 1 ला गुणल्यावर कोणती संख्या येईल तीच संख्या येईल आणि चिन्ह कोणतं येईल वजा वजा किंवा मायनस मायनस काय होतं प्लस होतं, म्हणून या ठिकाणी 124 हे उत्तर आपलं येईल। त्यानंतर सहावं उदाहरण आहे -12 गुणिले -7। 12×7 किती 84। मग आता या ठिकाणी दोनही संख्यांना वजाचं चिन्ह दिलेलं आहे, मग मायनस मायनस काय होणार आहे प्लस, म्हणून 84ला धन किंवा अधिकचं चिन्ह लागणार आहे, जे या ठिकाणी नाही लिहिलं तरीही चालेल। त्यानंतर सातवं उदाहरण आहे -63 गुणिले -7। यांचा गुणाकार किती येईल 441। परंतु या दोनही संख्येला या ठिकाणी वजाचं चिन्ह आलेलं आहे, वजा वजा काय होतं किंवा ऋण ऋण काय होतं धन होतं, म्हणून या ठिकाणी 441ला धन हे चिन्ह असणार आहे किंवा अधिकचं चिन्ह असणार आहे। पुढचं उदाहरण पाहूया, -7 गुणिले +15। 15×7 किती 105। परंतु या ठिकाणी एका संख्येला ऋण चिन्ह आहे, एका संख्येला धन चिन्ह आहे, ऋण धन काय होतं ऋण होतं, म्हणून आपलं उत्तर येईल -105। आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या गोष्टींचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही तुम्ही नक्की चेक करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।